हॅलो सर्वांना शुभ सकाळ आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर आज मला उकडीचे मोदक बनवायचे आणि त्यासाठी मी आता नारळातून खोबरं काढून घेते आणि संध्याकाळच्या आरतीसाठी मी उकडीचे मोदक बनवणार आहे. तर चला आपण पहिले खोबरं काढून घेऊ नारळाच्या कवटीतून आणि त्यानंतर मग पुढची कृती मी तुमच्याशी शेअर करेल. तर शेगडीवर मी नारळ ठेवला आहे. तर आपण आहे ना आता गॅस चालू करू. तर अशा पद्धतीने नारळाचं हे ठेवायचं आहे आणि पूर्ण असं गरम झाल्यानंतर आहे ना पूर्ण नारळ मस्त छान निघतो. पूर्ण जे खोबरी वाटी आहे खोबऱ्याची ती पूर्ण अशी व्यवस्थित निघते. आता 5-10 मिनटं चांगला गरम होऊ देऊया. तर इथे मी पकडीने पकडून घेतलं आहे आणि खूप असं गरम झालं आहे. तर आपण याला आहे ना असं फरशीवर थोडंसं आपटून मी गॅस बंद करते आणि आता आपण असं फरशीवर करू. तर तुम्ही बघू शकता. तर हे आता हळूहळू निघून जाईल. तर पूर्ण अशी वाटी छान निघते. थोडंसं गरम आहे त्यामुळं थोडंसं केअरफुली करायचं. तर अशा पद्धतीने बघा मस्त पूर्ण गोल वाटी निघाली. तर आपल्याला ते असं कोरत बसलं नाही यातून तर ते निघत नाही व्यवस्थित आणि ते सगळे तुकडे तुकडे होतात. मग त्यामुळं ही बघा मस्त ही ट्रिक आहे. केव्हाही खोबरं काढायचं असलं तर अशा पद्धतीने मी काढत असते. तर ते ओला नारळ फुडलेला होता म्हणून ते खोबरं निघायला थोडासा त्रास होत होता. त्यामुळे आता मी खोबरं ते काढून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता किचन थोडंसं पुसून घेते आणि सायंकाळचं 5:30-6 वाजले. तर आता चहा करून घेते आणि इथं छोटीशी कप बशी घेतली मी आणि गणपतीलाही थोडासा चहा ठेवणार आहे. आता ज्याच्या त्या पद्धतीनुसार सगळ्या जणांचं वेगवेगळं असतं. तर आम्ही करत असतो असं म्हणून मी करते. तरीच छोट्याशा कपामध्ये मी गणपती बाप्पांनाही चहा देणार आहे. तर चला आता आपण गणपती बाप्पांना चहा ठेवूया. तर इथं मी आता लाईट चालू करून घेते आणि अगदी मस्त लाईटिंग दिसते गणपती बाप्पांची. आणि चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर म्हटलं चला आता मोदकांची तयारी करू. कारण उकडीच्या मोदकांना भरपूर असा टाईम लागतो. कारण ते खिशी घ्यायचं, ते बनवायचे, ते साच्यामध्ये किंवा हातावर बनवायचे, कोणत्याही पद्धतीने केले तरी वेळ तितकाच लागतो. तर इथं मी जे ओलं खोबरं आपण काढून घेतलं होतं मी त्याचं आता बारीक असे लांब तुकडे करून घेतले आणि मिक्सरमधून काढून तर त्याचं असं बारीक हे करून घेतलं आहे मिक्सरमधनं. तर जसं किसलं ना तर खोबरं जरा जाडसर आणि लांब लांब होतं. तर मिक्सरमधनं काढलं ना तर बारीक होऊन जातं आणि त्यामुळं मग त्या उकडीच्या जे सारण बनवतो ना त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं बाहेर येत नाही किंवा कडक लागत नाही. तर मग मी इथं एक कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 चमचे छोटेसे खसखस टाकली आहे आणि थोडीशी अशी भाजून घेते आणि खसखस थोडीशी भाजून घेतल्यानंतर त्यातच मी जो खोबरं आपण मिक्सरमधनं काढलं आहे तेही टाकून देते आणि असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कढईमध्येच भाजून घेणार आहे. इथं आपण तूपही टाकू शकतो पण मी टाकलं नाही आहे. आणि थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता परतवून घेते व्यवस्थित. तर खोबरं असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे करून तोपर्यंत इथं मी आता गुळही असा सुरीने कापून घेते. म्हणजे जे खोबरं आपण आता भाजलं होतं खसखस आणि खोबरं तर ते थंड होईल आणि त्यामध्ये नंतर आपण गूळ मिक्स करून घेणार आहोत. तर मी इथं सुरीनेच असं कापून घेते कारण गूळ ऑलरेडी खूप नरम झाला आहे. पावसाळी वातावरणात गूळ कडक राहत नाही, जास्त असा नरम होऊन जातो. त्यामुळे मग तो मी आता सुरीनेच कापून घेतला आहे. आणि इथं 4-5 काजू आणि बदाम घेतले. तेही मी आता खलबत्त्यात असे बारीक करून घेते. खूप एकदम चिकन बारीक पण नाही आणि असं जाड पण नाही, मीडियम जे आपल्याला त्या खोबऱ्यामध्ये मिक्स होतील अशा पद्धतीने एकदम कुटून घेते मी. तोपर्यंत आपलं कढईत जे खोबरं आणि खसखस भाजून ठेवले तेही थंड झालेलं आहे. तर मी आता यामध्ये गूळ मिक्स करून घेते. तर उकडीचे मोदक हे जरा गोडच छान लागतात कारण वरचं जे आपण तांदळाचं कवर बनवतो ते थोडंसं असं फिक्कं असतं बुवा.
पण त्यामुळं मग गूळ थोडा जास्त टाकला ना तर मग त्याला छान अशी चव येते. आणि यातच तुम्ही वेलदोडे पावडरही टाकू शकतात. तर इथं जे काजू आणि बदाम मी पावडर करून घेतली खलबत्त्यामध्ये तीही टाकून घेतली आहे. म्हणजे आपल्या जे उकडीच्या मोदकांमध्ये जे आपण सारण भरणार आहे ते आपल्या इथं रेडी होईल. तर अशा पद्धतीने मी आता तयार करून ठेवलं. यानंतर आता आपण खिशी घेणार आहोत. तर इथे मी हे उकडीच्या मोदकाचं पॅकेट घेतलेलं आहे रुचिराचं. तर यातूनच आपण आता वाटीने एक प्रमाण ठरवून घेते मी आणि त्यानुसारच आपण पाणी आणि पीठ घेऊ. तर इथे मी एक मोठ्या अशी मीडियम साईजची मोठी अशी वाटी घेतली आहे आणि त्या मापानुसारच आता मी पीठ घेते आणि त्याच मापानुसार पाणी घेणार आहोत. तर मी वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर कढईमध्ये आता पाणी टाकून घेऊ. त्याच वाटीने मी पाणीही टाकून घेतलं आहे आणि यामध्ये आपण असं थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आणि 1 चमचा मी ते तूपही टाकून घेते. म्हणजे जी आपण तांदळाची जी खिशी तयार करून घेणार आहोत तर ती अगदी अशी मऊ आणि तिला अशी थोडी शायनिंग येईल तुपामुळे. तर व्यवस्थित हलवून आणि आता उकळी आल्यानंतर आपण पीठ मिक्स करून घेणार आहोत तांदळाचं. तर उकळी आली आहे त्यानंतर मी आता सर्व पीठ तिथे टाकून घेते तांदळाचं आणि थोडंसं मिक्स करून आपण त्यावर असं वाफ दाबण्यासाठी मी झाकण ठेवणार आहे. तर त्यामुळं म्हणजे वाफेवरती पीठ छान असं शिजलं जाईल. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावरती आता आपण 5-1 मिनटाचं झाकण ठेवलं ना तर छान अशी वाफ त्यामध्ये दाबली जाईल. तोपर्यंत भूमीने ते छोटे छोटेसे बॉल तयार करून ठेवलेले पिठाचे आणि आता वरती बसून काही हे काम होणार नाही. त्यामुळे मी आता सर्व सामान खाली घेऊन ठेवते आणि जे तांदळाची उकड काढलेली तेही पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. त्यामुळे मी आता इथं परात घेतली आहे आणि त्यामध्ये सर्व काढून घेते आणि व्यवस्थित असं थोडंसं पाणी आणि थोडंसं तूप लावून आपल्याला व्यवस्थित असा गोळा त्याचा मळून घ्यायचा आहे. हे काम करताना कोणी जोडीला असलं ना तर जरा फास्ट होऊन जातं, पण कोणी नसतं एकट्याला करायचं असलं ना तर त्यावेळेला हे काम पटापट होत नाही. साच्यामध्येही वेळ लागतो आणि हातावरही वेळ लागतो, कारण ज्यांना प्रॅक्टिस असते त्यांचं पटापट होतात, पण ज्यांना नसते त्यांना वेळ लागतो बऱ्यापैकी. तर इथं मी थोडंसं तूप घेते आणि त्यानंतर थोडंसं पाण्याचा हातही घेऊन ते पीठ आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर मी वाटीत पाणी घेतलं आहे आणि याचा असा गोळा तयार करून घेऊ, म्हणजे आपली जी खिशी बनवलेली ती कशी छान मऊसूत होईल आणि मोदक बनवताना पण इझिली बनल्या जातील. तर अशा प्रकारे मी आता इथं गोळा मळून घेतला आहे आणि त्यावरही थोडंसं तूप टाकून घेते. जे उकड काढलेले तांदळाचं पीठ होतं ते छान असं मऊ झालेलं आहे, त्यामुळं गोळाही छान असा बनतो हातावर घेतल्यानंतर. आणि इथं मी मोदकाचा साचा घेतला आहे, त्याला तूप लावून घेते आणि त्यानंतर इथं आता छोटं गोळा ठेवून आणि यामध्ये असं छोटंसं असं होल आपण पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर असं होल करून घ्यायचं आहे बोटाने दाबून आणि त्यातच यापैकी मी असे छोटेसे गोळे त्यामध्ये टाकून आणि वरतून थोडंसं पीठ लावून बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक आपला रेडी होईल जो आपण साच्याने तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा एक मोदक तयार झालेला आहे. तर दिसताना खूप छान दिसतो साच्यातला मोदक, पण वेळही तितका जातो. तर मी असे काही साच्यानेही करून घेतले आणि काही हातावरती अशी पारी करून छोटीशी आणि त्याच्याने काही बनवले, कारण साच्याने खूप वेळ लागला असता, 2-3 तास गेले असते. तसे मला मोदक करायला दीड तास कसाही लागला आहे. तर 1 ते 1.5 तासानंतर
मी तर मोदक तयार करून झाले माझे आणि त्यानंतर मी ते एक पातेलं ठेवलं आहे, त्यात पाणी टाकलं आहे. म्हणजे आपल्याला आता वाफ देऊन घ्यायची आणि चाळणी घेतली, चाळणीला थोडंसं तूप लावून घेते म्हणजे मोदक ठेवल्यावर चिपकणार नाही त्या खाली. आणि सर्व मोदक मी आता वाफ देण्यासाठी चाळणीवर ठेवून घेते. तर हे साच्याने केलेले मोदक आहे आणि यानंतर बाकीचे मोदक मी हातानेच बनवले होते. तर 25-30 मोदक तयार झाले होते. म्हणजे 500 ग्रॅमचे जे पॅकेट होते त्यातलं आपण अर्धं बनवलं, म्हणजे पाव किलो पिठाचे 25-30 मोदक तयार झाले होते. तर आता यांना आपण 10 ते 15 मिनटाची वाफ देऊन घेणार आहोत. तर 10 ते 15 मिनटं झाले. त्यानंतर आता मोदकावरचं मी झाकण काढले आणि मोदक आता आपण एका प्लेटमध्ये लावून घेऊया, म्हणजे गणपती बाप्पांनाही इथे नैवेद्य दाखवला जाईल. तर अशा पद्धतीने मी या केळीची जी प्लेट आहे त्यावर काढून घेते सर्व मोदक. आणि आता 7ही वाजले. तर चला आता गणपती बाप्पांचीही दिवा अगरबत्ती करून घेऊया. आणि मी आता इथं अगरबत्ती आणि दिवा लावून देते. 7 वाजले आणि आरतीची वेळही झालीच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा. तर चला आता आम्ही आरती करून घेऊया. बाय बाय.